सर्वात मोठी बातमी समोर येते। शरद पवारांच्या घरी सुरू असलेली बैठक आता संपलेली आहे। शुक्रवारी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करणार असल्याची माहिती समोर येते। 4 मुद्दे घेऊन कोर्टात याचिका दाखल करणार। शरद पवार यांच्या दिल्लीतील घरी बैठक सुरू होती। ही बैठक आता संपलेली आहे आणि शुक्रवारी याचिका दाखल करणार आहेत। शुक्रवारी कोर्टामध्ये याचिका दाखल करणार असून ही महत्त्वाची अपडेट सध्या समोर येते। 4 मुद्दे घेऊन कोर्टात याचिका दाखल करणार असल्याची माहिती समोर येते। शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीमध्ये 4 मुद्दे घेऊन सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करणार असल्याची माहिती सध्या समोर येते। शरद पवार यांच्या घरी झालेल्या बैठकीची ही दृश्य आपण पाहतोय। शरद पवार यांच्या निवासस्थानाच्या आतली ही दृश्य आहे, बैठकीमधली दृश्य आहे। या बैठकीमध्ये सुप्रिया सुळे सुद्धा उपस्थित असल्याचं आपण पाहतोय। शरद पवारांच्या घरी बैठक घेण्यात आली होती। मतदारांनी जो दिलेला खरा कौल आहे तो लपवण्याचा किंवा तो डिलीट करण्याचा जो इलेक्शन कमिशनचा इरादा आहे त्याला कुठेतरी केंद्र सरकारचा पाठिंबा आहे किंवा केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर इलेक्शन कमिशन असतंय। त्या सगळ्या गोष्टी सुप्रीम कोर्टासमोर ठेवण्याचा